करतेस ग? मॅडम ते कांबळे सरांनी सांगितलेलं सगळ्या वया स्टाफ रूम मध्ये ठेवायला. मॅडम तुम्ही 2-3 दिवस का आला नव्हता? अहो लय काय काय झालं. कांबळे सर कुठे आहेत? नाही माहीत, असतील की कुठल्या तरी तासावर. आणि तुमच्या वर्गावर कुणाचा तास आहे मग? त्या कुरकुटे सरांचा. आपलं कसं आहे माहिती आहे का, आपण लेट असतो पण थेट असतो. पाटील मॅडम म्हणजे तुम्हाला काय त्रास नाही ना? तुमचं काय रे? चला जा वर्गात. तुमच्यासमोर बोला मॅडम घाबरतात आहे की नाही? एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्हाला कसंच काही वाटत नाही हो? हां, मगाशी तर फार रडत होता आणि आता लगेच चेंज. अहो वाटत नाही कसं मॅडम, मला लय वाटतं. मला तुमच्या विचारात रातभर झोप लागली नाही. म्हणजे आपल्या दोघांच्या बाबतीत जे काय घडलं का नाही त्या विचारात. अहो नाव लिहिलंय कुठं मुतारीत, एखाद्या चांगल्या ठिकाणी तर त्याचं मानव. कुरकुटे डोंट क्रॉस युअर लिमिट्स. अदरवाईज मी कंप्लेंट. आहे का आता, जे काय पोरांनी केलं ते चांगलं केलं नाही असं म्हणतोय मी. आणि मला एक प्रश्न पडतोय, जे आपल्या दोघांचं नाव त्यांनी जोडलंच कसं? बरोबर नाही ना ते? मॅडम तुम्ही पण माझा जास्त विचार करत जाऊ नका. अहो मला वाईट वाटलं मॅडम, असं कुठं बी नाव लिहितात का? आणि तुमच्यावर काय परिस्थिती आली असेल कळतंय मला, आहे का नाही? मी तुम्हाला फोन करणार होतो पण म्हणलं उगाच तुम्हाला त्रास नाही. आज रात्री करू का फोन? म्हणजे तुम्हाला वेळ असेल का नाही तर सावकाश जेवून खाऊन बोलू आपण. तुम्हाला डिस्टर्ब केलं का मी? नाही डिस्टर्ब कसला, हे आमचं नेहमीच. आम्ही काय निवांत बोलू. येतो, तासावर जायचं आहे. मलाही तास आहे, येतो. बदलीसाठी अर्ज केलाय मी, त्यासाठी संसदेत गेले होते. आता लवकर जाईन इथून. अहो मॅडम एवढं मोठं पाऊल. यापुढे इग्नोर करायची गरज नाही. मॅडम मी तुमची अवस्था समजू शकतो. मलाही असंच वाटलं होतं. तुम्ही शाळेपेक्षा जास्त बाहेरच्या जगामध्ये वावरलेले शिक्षक आहात. सो माझी कंडिशन समजून घ्याल, भेटायला याल, ॲटलिस्ट बोलाल. मॅडम मला खरंच माफ करा. माझ्या खरंच मनात काहीच नव्हतं म्हणून मी बोललो नाही. आणि मला माहीत होतं तुमचं त्या कुरकुटे सरांशीच काय कुणाशीच संबंध नाही आहेत. मी तेव्हा शांत होतो याचं कारण सगळं शांत झाल्यावर बोलावं म्हटलं. आणि तुम्ही आधीच काळजीत होता आणि तोच विषय काढून तुम्हाला परत त्रास नको म्हणून बोलला नाही, त्याचा जास्त त्रास झाला सर. मी किती विचार केले होते. नको नको ते येऊन गेलं मनामध्ये. वाटलं कोणी नाही आले तरी तुम्ही याल भेटायला, पण नाही. आय वॉज रॉंग. मग थांबून काय करू इथं? म्हणजे मॅडम
मी इथे आहे म्हणून तुम्ही थांबलाय? नाही, त्या कुरकुटीसाठी. मला अजूनही नीट कळत नाही मॅडम. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही बदली करून का घेताय हे फार चुकीचं करताय बरं का मॅडम. अहो मग इथं राहून मी असलं सहन करत बसू का? अहो तो कुरकुटे मगाशी कसं बोलत होते? त्यांची भाषा ऐकली तुम्ही? सगळ्या शाळेत हाच विषय सुरू आहे. समोर बघून चालत असले ना तरी पाठीमागून खाणाखुणा करणारे चेहरे, ती माणसं दिसतात. तो शाळाच नकोशी झाली मला. शिक्षक व्हायचं स्वप्न होतं म्हणून, आणि फक्त म्हणून राजीनाम्याऐवजी बदली करून घेते. पण मॅडम तुम्हाला कळतंय का? सगळ्यांचा विश्वास बसेल की तुमचं काहीतरी होतं म्हणून तुम्ही निघून गेलात, आणि हे आयुष्यभर असंच राहील इथल्या सगळ्यांच्या मनात. सगळ्यांचं काय करायचंय? तुमच्या मनात काय आहे? मॅडम तुमच्याबद्दल माझ्याही मनात खूप काय होतं, पण कधी सांगू शकलो नाही. कारण मला वाटायचं मी कांबळे, तुम्ही पाटील, आपल्यात कधीच काय शक्य नाही. आणि कसं आहे मॅडम, आपण कितीही समानतेच्या गोष्टी केल्या ना तरी ही व्यवस्था आतून किती कुचकामी आहे कळतं. त्यात आपल्यासारख्या विचारी माणसानं आधीच माघार घेतलेली काय वाईट आहे? हो पण एकदा बोलून तरी बघायचं ना सर. मी माझ्या घरी तुमच्याबद्दल सगळं सांगून ठेवलंय. मी कधी कोणाचा विचारही नाही केला हो तुमच्याशिवाय. पण आता काय उपयोग सांगायचा? अजूनही वेळ गेली नाही मॅडम. तुम्ही धीराने या सगळ्यांना सामोरं जा. मी तुमच्या सोबत आहे. चला चहा घेऊयात आपण. चला. अहो कसं आहे मॅडम, वातावरण कितीही कडू असलं ना तरी चहा मात्र गोडच लागतो बरं का. तसंच माणसानं आसपास कितीही आपल्याला कडू माणसं भेटली तरी आपल्यातला गोड स्वभाव सोडू नये. काय? चला. आणि हो, बदलीचा प्लॅन कॅन्सल ना आता. चला. केवढा ते जरा बोलायचं होतं. बोल की. तुझ्याशी बोलायचं होतं. काय झालं? आणि कितीदा सांगितलंय रे असं रस्त्यात अडवत जाऊ नकोस म्हणून. अगं महत्वाचं काम होतं म्हणून अडवलं. काय महत्वाचं आहे? उद्या नवलाईच्या मंदिरात येशील दर्शनाला? नाही. अगं पण आधी बघ नाही म्हणलं ना एकदा. तरी बी मी वाट बघीन. सकाळी 9 वाजता नवलाईच्या मंदिरात.
का रे पोरा कोण येणार आहे का? नाही कोण नाही. बस काय